ठीक आहे. तर आपल्याला एरर येत होती असं. तर तुम्ही पण विचार करा हा, असं काही नाही की मीच विचार केला पाहिजे. तुम्ही जर असाल याच्यामध्ये, आणि कारण ती एरर आहे ना, त्याची काही मोठी एरर नसते, सिली मिस्टेक्स असतात त्या. त्यामुळे तुमच्या पण लक्षात येऊ शकतात त्या गोष्टी. आणि इथे जर बघितलं तुम्ही, तर आपण काय केलंय बघा. अं, इकडे बेसमध्ये आपण एक मेथड बनवली आहे ना चांगली, कुठली लोड प्रॉपर्टी फाईल नावाची. ठीक आहे, आणि आपण सगळी ही मेथड वापरतोय प्रॉपर. ठीक आहे. पण ही मेथड कुठून तरी जेव्हा कॉल होईल तेव्हाच ती वर्क होईल ना. मेथड ही कॉल तर झाली पाहिजे ना आधी. एकदा ही प्रॉपर्टी फाईल होण्यासाठी एकदा मेथड कॉल करायला लागते. कारण ही मेथड नुसती लिहून उपयोग नाही ना, जेव्हा ही मेथड एकदा कॉल होते त्याच्यानंतर ही अप्लाय होईल. तर त्याच्यामुळे जेव्हा पण आपल्याला ही प्रॉपर्टी फाईल वापरायला लागते तेव्हा ही मेथड आपल्याला एकदा काय करायला लागेल, कॉल करायला लागेल. त्याच्यामुळे आपण कुठे वापरणार ती प्रॉपर्टी फाईल, लॉग इन जावा मध्ये इनिशियल ब्राउझर, इथे आपल्याला ही वापरणार आहोत. तर ही इनिशियलाइज करण्यापूर्वी आपल्याला म्हणजे या लाईनला, जर नीट बघाल तुम्ही तर या लाईनला आपल्याला प्रॉपर्टी फाईल वापरायची आहे. त्यामुळे याच्या आधी तुमची ती प्रॉपर्टी फाईल काय झाली पाहिजे, लोड झाली पाहिजे. त्यामुळे याच्या आधी ही मेथड आपण कॉल करू. ठीक आहे. ही मेथड एकदा कॉल झाली की मग काय होईल आपल्याला, लोड प्रॉपर्टी फाईल्स, कंट्रोल एस. याला पण हे पाठवायला लागेल, एक्सेप्शन साठी आलंय ते. ठीक आहे. एक्सेप्शन आला गेली. ठीक आहे. ही मेथड जेव्हा कॉल होईल तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होतील, आणि मग तेव्हा ही पुढली गोष्ट होईल. तर मला वाटतं हीच एरर असेल, तर आपण ती मेथड कॉल करायला विसरलो होतो. बरोबर ना. मेथड तिथे आपण फक्त लिहिली आहे, ती जेव्हा कॉल होईल तेव्हा ती एक्झिक्यूट होईल. आणि ती कॉल केव्हा केली पाहिजे, ज्याच्या आधी, त्या स्टेपच्या आधी आपल्याला प्रॉपर्टी फाईल झाली पाहिजे त्या जागी ती कॉल झाली पाहिजे. त्यामुळे आता आपण ती कॉल करतोय, आणि आता मी एक्झिक्यूट करतो. होपफुली या वेळेला हा बघा, या वेळेला ती एरर नाहीये. एरर बदलली म्हणजे खूप मोठी आनंदाची गोष्ट. धिस डॉट प्रॉपर्टी फाईलची एरर नाहीये. नीट बघा ना आता, बिकॉज धिस डॉट ड्रायव्हर अशी एरर आली. एरर आल्यावर प्रत्येक वेळेला दुःखी नाही व्हायचं. आधीची एरर गेली म्हणजे आपण एक स्टेप पुढे सरकलो, याचा आनंद असतो खूप मोठा. ठीक आहे. तर म्हणजे थोडक्यात आपली प्रॉपर्टी फाईल लोड झाली, ही फाईल झाली, ही फाईल झाली, आणि गाडी पुढे गेली आपली. इकडे गाडी पुढे गेली, ब्राउझर नेम इथून आलं तिकडनं क्रोम, तिकडनं क्रोम प्रो आलं, आणि हा इकडे कॉल झाला म्हणजे बेस क्लासला कॉल गेला. बेस क्लासला कॉल इथे आला, इथे क्रोम आला, आणि इथून इथे इनिशियलाइज ब्राउझरला हा कॉल गेला इकडं. पण इथे त्याला दिस डॉट ड्रायव्हर मिळत नाहीये. तो म्हणतो की एवढं होऊन पण शेवटी माझ्या ड्रायव्हर मध्ये नलच येतोय. तर याची आता बघा आपण याच्यात सिली मिस्टेक केली आहे. आपण तर काय केली आहे बघा, इथे आपण इफ कंडिशन लावताना क्रोम कसा घेतलाय बघा, कॅपिटल घेतलाय. हा एक केस सेन्सिटिव्ह असतो ना. आणि आपण तिकडनं पाठवताना आपला क्रोम कसा पाठवलाय बघा, सी स्मॉल पाठवलाय. त्यामुळे इकडनं येताना आपला सी स्मॉल वाला येतोय, आणि इथे आला की हा कॅपिटल. मग तो कम्पेअर करताना इथे हा फॉल्स देतोय ना एरर. तो काय म्हणतो, ही कंपॅरिझन इक्वल्स नाही होते, त्यामुळे तो हे पण सिलेक्ट करत नाही, हा पण करत नाही, आणि हा पण करत नाही. मग त्यामुळे ड्रायव्हर नलच राहतोय. त्यामुळे एक तर इकडे बदला, नाही तर तिकडे बदला. आता आपण इकडेच बदलू, कारण सगळे बाकीचे पण स्मॉल ठेवले, तर मग याला पण स्मॉलच ठेवू. ठीक आहे. आता होपफुली हा आणि हा मॅच होईल. कॉन्फिग प्रॉपर्टी हा वाला, क्रोम क्रोम हा दोन्ही सेम झाले. आता पहिला हरकत नाही असं वाटतंय. ठीक आहे. तर एकदा रन करून बघू. आलं. ठीक आहे. क्रोम ओपन झाला म्हणजे आपण जिंकलो. म्हणजे पुढल्या पुढल्या एरर्स आपण काढू, पण मेन आपल्याला जे फंक्शन आपण बघतो ते तर झालं ना.
क्रोम ओपन झाला, मी त्याला क्लोज पण केला. आता आपण बघू. अरे यार, नको नको, थांबा. ठीक आहे. आता आपण बघू अं, की हे वर्क कसं होतंय. ठीक आहे. आता हे जर मी कॉन्फिग प्रॉपर्टी मध्ये, आता मला एज जर मी टाकलं, आता बघा मी इथे काहीच बदल नाही करत आहे. इथे मी फक्त, आता मला उद्या काय पाहिजे, मला क्रोम नाही करायचंय, तर मी काय करणार, माझी वन टाइम डिक्लेरेशन असणार इथे ही प्रॉपर्टी फाईल. तर मी फक्त प्रॉपर्टी फाईल मध्ये बदल करणार, की मला आता एज मध्ये रन करायचे. प्रॉपर्टी फाईल सेव्ह करणार एकदा मी. आणि मी आपला जे काय आहे आपलं, त्याला मी म्हणणार चला रन व्हा. कुठे गेलं रे माझं इक्लिप्स, या इक्लिप्स. हा, सॉरी इक्लिप्स आहे ना, सॉरी. तर मी म्हणणार रन व्हा. आणि बघा आता 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 आपल्याला फक्त ऑब्झर्व करा की एज ओपन झालं पाहिजे, तर आपण जिंकलो. झाला एज ओपन बघा. हा, खाली जर तुम्ही बघाल तर एज ब्राउझर ओपन झालाय आपला, क्रोम नाही झालाय. म्हणजे आपण जिंकलोय. ठीक आहे. चला क्लोज बघा, तुम्ही पण बंद करा. कळलं तुम्हाला की कसं वापरायचं. असंच सेम तुम्हाला URL साठी वापरू शकता तुम्ही. म्हणजे आपण कसं वापरायचं आता URL साठी, तर जिथे URL लागते आपल्याला, त्याचं URL इथून आपण हे पाठवलंय. बेस मेथड मध्ये ना, आपण URL यूज केले. ओके, हा URL आपली बेस मेथड मध्ये इथे आहे. तर कुठे गेली URL आपली. हम्म, इथे तुमचं URL आहे. ठीक आहे. तर ड्रायव्हर डॉट गेट, आता इथे तुम्हाला लोड प्रॉपर्टीज फाईल, तिकडनं लोड झाली आहे खरी, पण ते याच्यात त्याचा इन्स्टन्स राहील की नाही माहित नाही. ठीक आहे, एकदा मी वापरून बघतो. अं, इथे स्ट्रिंग ब्राउझर नेम आलंय, तर नाहीतर दोन्ही गोष्टी आपण तिकडनं पाठवू शकतो याला, की याला ब्राउझर नेम पाठवू शकतो या क्लासला, आणि URL नेम, दोन गोष्टी एंटिटी पाठवू शकतो. कारण आपल्याला दोन गोष्टी इथे लागतायत ना. ठीक आहे. तर इथे मी स्ट्रिंग ब्राउझर नेम कॉमा स्ट्रिंग URL असं करतो. हं? आणि इकडे जातो लॉग इन मधून, आणि इकडनं काय करतो, लोड प्रॉपर्टीज फाईल जेव्हा आपण करतो, आणि जेव्हा इकडे पाठवतो ग्रेट प्रॉपर्टीज करतोय, तर तेव्हा मी इकडनं कॉमा प्रॉप डॉट ग्रेट प्रॉपर्टी, आणि इकडं URL करतो. URL ला हेच नाव असेल, URL स्मॉल मध्येच आहे. ठीक आहे. आता मला इथं एवढं काय लिहायची गरज नाहीये. इथे फक्त मी काय करणार, URL देणार, गेट URL. हा आपलं बघा URLच आहे ना हा. मोस्ट ऑफ द मिस्टेक आपण करतो त्या सिली मिस्टेक असतात. फक्त थोडंसं शांत डोकं ठेवून बघायचं. आपण पॅनिक झालो की आपल्याला कधीच एरर मिळत नाही.
बऱ्याच कमीदा असं होतं की काहीतरी टेक्निकल एरर आली आहे खूप मोठी, मग ती सॉर्ट आउट होत नाही. त्यामुळे असं छोट्या छोट्या एररला लगेच पुढे नाही जायचं की एरर आली आहे कसं झालंय बघा काय झालंय, लीड कडे जायचं नाही. पहिले आपण बघायचं की कुठं इश्यू झालाय. आणि अगदीच नाही मिळत आहे, कळलं की नाही बाबा सगळं बघितलं तरच पुढे जायचं. गुगल केलं, स्टॅक ओव्हरफ्लो केलं, आजूबाजूच्याला विचारलं इकडे तिकडं, नाही कळलं मगच वर म्हणजे सारख्या सारखं इश्यू घेऊन जाणं इज नॉट अ गुड थिंग. हे लक्षात ठेवा. तर मी एकदा एक्झिक्यूट करून बघतो होते का. झाली. आपण युआरएल ओपन झाली, जी आपण नाव टाकलं होतं तीच ओपन झाली. म्हणजे काम होत आहे, म्हणजे आपलं वर्क होतोय. म्हणजे थोडक्यात आपल्याला प्रॉपर्टी फाईल आपल्या ह्याच्यासोबत कनेक्ट करता आली. आता आपण काय करणार आहोत, त्या प्रॉपर्टी फाईल मध्ये अनेक गोष्टी वाढवणार आहोत हळूहळू. हा म्हणजे आता ही गोष्ट आता तुमचं म्हणजे एकदा हा तुमचा फ्रेमवर्कचा ढाचा बनला की हे खूप वाढवणं आणि फ्रेमवर्क मोठं 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 बनवून जाणं हे तुमचं काम आहे ना. म्हणजे कळतं ना तुम्हाला. जसं तुम्ही जेवढं तुम्हाला मोठं करायचं तेवढं तुम्ही करायला, जेवढ्या फंक्शनॅलिटी द्यायची आहेत, जेवढी पेजेस कव्हर करायचे आहेत तेवढे तुम्ही करू शकाल. जेवढ्या जास्त तुम्हाला ऑटोमेशनचा कव्हरेज द्यायचं आहे तेवढं करू शकाल. ते मोठं काम नाहीये. मोठं काम काय की हा ढाचा बनवून देणं. ठीक आहे ना. हे बनवून देणं आणि वर्किंग असणं, आता याच्यानंतरचं ऍड करणं हे एकदम सोपं काम आहे. म्हणजे केक वॉक आहे आता. याच्या पुढे म्हणजे आपण जसं ऍड करत जातोय. म्हणजे आता मी तुम्हाला लॉग इन टेस्ट सांगितली, रजिस्टर सांगितली, तर याच्या आतमध्ये आणखीन एक टेस्ट केस मी म्हटलं ऍड करा. तर हे काय करायला लागणार ना तुम्हाला, तो केक वॉक असेल. कळतंय ना. पण आता हा ढाचा आपण जो बनवतोय हे सगळं सेटअप लावतोय की प्रॉपर्टी फाईल मध्ये इकडनं डेटा आला पाहिजे, एक्सेल फाईल तिकडनं कनेक्ट झाली पाहिजे, इकडनं रिपोर्ट आले पाहिजेत, असा हा हा सेटअप लावणं ही मोठी गोष्ट आहे. हे नीट डोक्यात ठेवा. ठीक आहे ना. सगळ्या गोष्टी याच्यासोबत कनेक्ट करणं आणि सगळ्या गोष्टीला फक्त वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. बाकीचं बघ रिपिटेटिव्ह आहे, म्हणून आपण आता वेगवेगळ्या गोष्टी बघतोय की तुम्ही किती गोष्टी केल्यात आतापर्यंत. सगळं डोक्यात ठेवा, आपण फ्रेमवर्क मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी डील करतोय त्या. ठीक आहे. आता आपण आज काय बघितलं, बेस क्लास बघितला, म्हणजे इनहेरिटन्सचा ऍप्लिकेशन इन द फ्रेमवर्क बघितलं, आणि प्रॉपर्टी फाईल्स बघितली, हाऊ टू डील विथ प्रॉपर्टी फाईल्स. ठीक आहे. या दोन गोष्टी आपल्या आज ज्या टार्गेट केल्या होत्या त्या झाल्या. ठीक आहे. आता उद्या आपण पेज ऑब्जेक्ट मॉडेल, टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल, हे म्हणजे हे आता आपल्याला ऍड करायचंय पुढं. ठीक आहे. तर ते ऍड करायचं आपण बघू आता नेक्स्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे. मग काय डाऊट असेल तर विचारा. उद्या एवढं होऊन जाईल आपलं. त्याच्यानंतर म्हणजे थोडंच उरलंय आता आपलं. चालतंय. हा, थांबू, भेटू आपण उद्या. उद्या सकाळी 7च सध्या टायमिंग आहे. काय बदल झाला तर सांगतो, फक्त काही इश्यू झाला तर रन टाइम. बाय. हो, थँक्यू, बाय.